नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं डबल अकॅडमी मध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालच एमपीसीने बघा जाहिरात त्या ठिकाणी काढलेली आहे आणि ती जाहिरात नेमकं कशाची काढलेली आहे तर ग्रामीण महसूल अधिकारी म्हणजेच काय तलाठी, तर त्या तलाठीच्या जागा त्या ठिकाणी काल काढण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर इतरही जागा त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत. त्याच्या सर्वांबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नेमकं जाहिरात कशाच्या संदर्भात आहे, कुठे जागा कशा पद्धतीने आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी सांगणार आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालच बघा दिनांक 22 जुलै 2026 ला आयोगाचं जे काही जाहिरात म्हणजे त्याला शुद्धीपत्रक असं म्हणतात, ठीक आहे. तर ते शुद्धीपत्रक आयोगाने काढलं आणि संयुक्त गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या अनुषंगाने ते जाहिरात त्या ठिकाणी काढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे जाहिरात काढली लक्षात घ्या, त्यामध्ये जे काही वेगळे जे काही पद आहेत त्या पदांसाठीची ही जाहिरात करण्यात आली होती. उदाहरणार्थ बघा, तलाठी असेल, वरिष्ठ लिपिक असेल, सहाय्यक अधीक्षक गट क असेल, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी असेल, लिपिक टंकलेखक असेल, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये असेल. तर अशा या विविध बघा जवळपास 3088 जागा त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कोणाची पात्रता काय थोडक्यात आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि पात्रतेच्या बाबतीतला हा वेगळा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास बघा आयोग जो काय लोकसेवा आयोग आहे, ठीक आहे, तर हे बघा 2619 पदे रिक्त भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी एक जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु काल जी काही जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये टोटल जे काही पदे आहेत लक्षात घ्या, ते टोटल पदे मी तुम्हाला आता सांगितलेले जवळपास 4,000 पदापर्यंत त्या ठिकाणी ती भरती त्या ठिकाणी होणार आहे. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रिया सुसूत्रता आणि सुधारणा संदर्भातील शासन निर्णय, ठीक आहे, यस, सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत बघा दिनांक 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनामध्ये नवीन नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणी पत्रांचा संक्षिप्त तपशील खालील प्रमाणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीसी कडे बरेचसे बघा सरळ सेवा ह्या वर्ग होणार होत्या आणि त्या पद्धतीने एक एक वर्ग त्या ठिकाणी एमपीसी कडे होत आहेत सरळ सेवा. मग अशा पद्धतीने मित्रांनो, समान अर्हता म्हणजे काय बघा, तर एनी ग्रॅज्युएट लक्षात घ्या, म्हणजे आता तुम्हाला एमपीसी थ्रू ज्या काही परीक्षा घेतल्या जाणार त्या तुम्हाला ग्रॅज्युएशन वरतीच तुम्हाला भरता येणार. लक्षात घ्या, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनच त्या ठिकाणी कंप्लीट असणं अत्यंत महत्वाचं आहे. मग तुम्ही ते बीए असू द्या, बीएससी असू द्या, नाहीतर इकडे डिग्री एखादी असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, एमबीबीएस असू द्या, म्हणजे एनी हाऊस लक्षात घ्या तुमची ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. चला, आता कोणत्या विभागात किती पद आहेत ते आपल्याला इथं बघायचे. तर बघा याच्यामध्ये महसूल व वन विभाग, आता या विभागामध्ये बघा ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क विविध नियुक्त प्राधिकारी लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा म्हणजे तलाठीच्या ज्या काय आहेत भरत्या पदे जे आहेत ते 1539 म्हणजे 1539 तलाठींच्या भरती त्या ठिकाणी होणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर तुम्हाला सांविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी लागेल. म्हणजे ज्या विद्यापीठाला किंवा ज्या पदवीला शासनाची मान्यता आहे अशी शासनाच्या मान्यतेच्या नुसार जी काही पदवी असेल ती पदवी जो काही झालेला व्यक्ती असेल तो त्यासाठी पात्र असणार आहे. ठीक आहे, यस. आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे बघा 5 ऑगस्ट 2026. बघा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक किती आहे 5 ऑगस्ट 2026 आहे. त्याच्यानंतर पुढे बघा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांच्यामध्ये बघा इथं पण जवळपास वरिष्ठ जे काही लिपिक असतील किंवा वरिष्ठ लेखापाल असतील, ठीक आहे, गट क यांच्या 11 जागा आहेत. सहाय्यक अधीक्षक गट क 11 जागा आहेत. या दोघांना पण पात्रता लक्षात घ्या, कोणत्याही शाखेतील पदवी. ठीक आहे. आणि विशेष लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 अगोदरच शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात राहील. म्हणजे शिथिल राहील असं म्हटलं, म्हणजे त्यांना 5 वर्ष काय करण्यात येईल आणखी वेळ, म्हणजे त्यांना 5 वर्ष वाढवून दिले जाईल वयोमर्यादेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा
पदुप विभाग, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क चे आहे 254 जागा आहेत. परंतु याच्यासाठी बघा जी पदवी तुम्हाला लागणार आहे ती पदवी लक्षात घ्या. मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी, ठीक आहे, धारण करणे इथं आवश्यक आहे. बघा याच्यासाठी एनी ग्रॅज्युएट नाही, तर मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणी पदवीमध्ये ज्यांनी बघा द्वितीय श्रेणी ग्रेड प्राप्त केला तर असेही विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. जाहिरात दिनांक 1 ऑक्टोबर 2026. पुढे बघा नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय. त्यानंतर बघा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि आदिवासी विकास विभाग या तिघांसाठी बघा, आणि अजून एक आहे महसूल व वन विभाग, या चौघांसाठी बघा लिपिक टंकलेखक विविध नियुक्ती प्राधिकरण. याच्यामध्ये लक्षात घ्या नियंत्रक आणि शिधा वाटप नागरी पुरवठा कार्यालय जे आहे याला 230 पदं आहेत. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये 155 पदे आहेत. बघा लिपिकचे आहेत बरं का. लिपिक साठी तुम्हाला 30 स्पीड सारखं तुम्हाला 30 स्पीड वालं तुमच्याकडे मराठी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि 30-40 स्पीडचं इंग्लिश सर्टिफिकेट पाहिजे. लक्षात घ्या किमान एवढं तरी पाहिजे, तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. पुढे बघा 155 जागा, आदिवासी विकास विभाग 69 जागा, महसूल व वन विभाग 480 जागा आहेत. म्हणजे बघा याच्यासाठी कोणत्या शाखेतील पदवी तुम्हाला लागेल प्लस जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक पदाकरिता नमूद केल्याप्रमाणे टंकलेखन अर्हता आवश्यक आहे. म्हणजे काय 30 स्पीड तुमची मराठी, 30-40 इंग्लिशची स्पीड, एवढं जरी किमान असेल तरी तुम्ही इथं या ठिकाणी लिपिक साठी फॉर्म भरू शकता. पण काय पाहिजे अजून तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. लक्षात घ्या फक्त एक ट्रिक्स लक्षात घ्या, एमपीएससीच्या थ्रू तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं म्हणजे लागतं. लक्षात आलं का. एमपीएससी 12वरती परीक्षा कधीच घेत नाही, डिप्लोमावरती परीक्षा कधीच घेत नाही. लक्षात घ्या त्यांना ग्रॅज्युएशनच लागतं. ठीक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. पुढे बघा महसूल आणि वन विभाग, याच्यामध्ये लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागात 339 जागा आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 3088 जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. लवकरच बघा याच्या सुद्धा परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. जवळपास बघा 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला लास्ट तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीमध्ये बघा तलाठी भरती एमपीएससी पॅटर्न नुसार फास्ट ट्रॅक बॅच आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. फीस फक्त 999 रुपये त्या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर आपण ऍडमिशन करून घ्यावं, कारण ही जी काय ऑफर आपण दिलेली आहे तर ही मर्यादित स्वरूपात त्या ठिकाणी ऑफर आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एमपीएससी पॅटर्न आधारित संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल. तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन असेल. सराव प्रश्नसंच मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. नियमित टेस्ट आणि परफॉर्मन्स विश्लेषण त्यामध्ये तुम्हाला केलं जाईल. रेकॉर्डेड लेक्चर आणि पीडीएफ स्वरूपात सर्व त्या ठिकाणी भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला घरपोच सुद्धा त्या ठिकाणी नोट्स मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम कोणता अभ्यासक्रम शिकवला जाईल, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, संख्यात्मक क्षमता म्हणजे गणित वगैरे असेल, माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, राज्यघटना व प्रशासन. मित्रांनो प्रवेश आजच नोंदणी करा. इथे बघा बॅचची वैशिष्ट्ये पूर्ण ऑनलाईन ऑफलाईन बॅच असेल, लाईव्ह लेक्चर असतील, स्मार्ट स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाईल, वैज्ञानिक मार्गदर्शन असेल, परवडणारी फी आणि उत्तम गुणवत्ता त्या ठिकाणी आपण देत असतो. डेली बघा 6 ते 7 लेक्चर आपले त्या ठिकाणी होत असतात. विद्यार्थी मित्रांनो कॉल नाव बघा 80 10 45 77 60 आणि दुसरा नंबर आहे 43 29 58 86 25. विद्यार्थी मित्रांनो प्ले स्टोअरला सुद्धा आपला ऍप अवेलेबल आहे. डबल अकॅडमी हे नाव तुम्ही प्ले स्टोअरला टाका, तिथे तुम्हाला आपला ऍप दिसेल, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी दिसणार आहे. तरी काही शंका कुशंका असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या शंका कुशंकांचं त्या ठिकाणी निरसन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आता हा लास्ट चान्स आहे. याच्यानंतर कोणताही चान्स त्या ठिकाणी तुम्हाला लवकर भेटणार नाही, म्हणून आलेल्या संधीचं त्या ठिकाणी आपण सोनं केलं पाहिजे. ठीक आहे, मस्त अभ्यास करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.